नंदुरबार शहरामध्ये IK सायबर सेंटरमध्ये पोलिसांनी छापा टाकून त्या ठिकाणी रिजवान शेख नावाच्या गुन्हेगाराला अटक केली आहे। या सायबर सेलमध्ये बनावट जन्म दाखले, मृत्यूचे दाखले, आधार कार्ड, रेशन कार्ड बनवण्याचं हे केंद्र होतं। खरं तर याचं उपकेंद्र या आधी जामिया इस्लामिया या संस्थेमध्ये सुरू होतं। गेल्या कित्येक दिवसापासून देशद्रोही पाकिस्तानी, बांगलादेशी आणि देशातील वेगवेगळ्या प्रांतातील मुसलमान ज्यांचा नंदुरबार जिल्ह्याशी संबंध नाही अशा नागरिकांना या ठिकाणी दाखला देण्याचं हे काम सातत्याने गेल्या 7 वर्षापासून सुरू होतं। खरं तर ही अतिशय गंभीर बाब आहे आणि म्हणून याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। जामिया इस्लामिया या संस्थेचे प्रमुख जे आहेत मौलाना हुजेफा वस्तावणी याला देखील अटक केली पाहिजे आणि या सायबर केंद्रामार्फत आत्तापर्यंत पाकिस्तानी, बांगलादेशी वेगवेगळ्या देशातील किती मुसलमानांना, देशद्रोही मुसलमानांना या ठिकाणी अशा प्रकारचे आधार कार्ड, रेशन कार्ड दिलेले आहे हे सुद्धा जनतेसमोर आलं पाहिजे। या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटणार आहे, त्यांना निवेदन देणार आहे आणि म्हणून याची कसून चौकशी करावी अशा प्रकारची मागणी माझी आहे। यामध्ये सहभागी असलेले नगरपालिकेचे अधिकारी आणि नगरपालिकेचे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आणि नेते जे कोणी असतील त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे, त्यांना देखील बेड्या ठोकल्या गेल्या पाहिजे अशा प्रकारची देखील माझी मागणी आहे।